दोन घरांची मनं जुळत होती. नात्यातले गैरसमज मिटत होते आणि प्रेम हळूहळू विश्वासात बदलत जात होतं. तयारी, उत्सुकता आणि भावनांचा कल्लोळ यामध्ये एक मोठा दिवस जवळ येत होता. नात्यांची खोली, हसणं, छेडछाड आणि न बोललेली भावना प्रत्येक क्षणात जाणवत होती. पण या आनंदाच्या प्रकाशातही काही क्षण असे होते जे पुढच्या वळणाची चाहूल देत होते. पुढचे 2 दिवस असेच निघून गेले. शौर्यने आज्ञाबद्दल घरी सांगितलं. त्यांच्या घरचे सुद्धा हसत हसत लग्नाला तयार झाले. आज्ञाने तर पहिल्याच भेटीत शौर्याच्या आईचं मन जिंकलं. त्यामुळे त्या सुद्धा खूप खुश होत्या. 8 दिवसांनंतर त्यांचा रीतसर बघण्याचा कार्यक्रम केला गेला. आज्ञा तर खूप खुश होती. हळूहळू शौर्य आणि आज्ञाचं बोलणं वाढत गेलं. त्यातूनच त्यांच्या मनांची गुंफण होत गेली. या दरम्यान गिरीशची तब्येत सुद्धा आता सुधारली होती. त्यांच्या डोळ्यातला पश्चाताप बघता तपस्याने सुद्धा त्यांना माफ केलं होतं. त्यामुळे ते सुद्धा खूप खुश होते. सगळ्यात जास्त आनंदी होती ती सई. कुठेतरी वडील आणि बहीण यांच्यामध्ये तिची जी फरफट व्हायची तीच फरफट आता थांबली होती. स्वातीचा स्वभाव पूर्णपणे बदलला नसला तरी काही गोष्टी तिने सुद्धा एक्सेप्ट केल्या होत्या. तसाही तिच्याकडे आता दुसरा पर्यायही नव्हता. 2 महिन्यांनंतर आज्ञा आणि शौर्यच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. सगळे त्यात बिझी झाले. तपस्या खूप हौसेने सगळं करत होती. आज्ञाच्या लग्नामध्ये तिला कोणतीही कमतरता नको होती. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालत होती. बोलता बोलता 2 महिने असेच निघून गेले. शेवटी ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट बघत होते तो दिवस उजाडला. आज आज्ञा आणि शौर्यचं लग्न होतं. मुंबईच्या एका भव्य दिव्य हॉलमध्ये त्यांचा विवाह सोहळा थाटात पार पडणार होता. सम्राटने कशाचीही कमी ठेवली नव्हती. भावाचं कर्तव्य तो पूर्णपणे पार पडत होता. सोबतीला रविजा आणि समर सुद्धा होतेच की. हॅलो, एंट्रन्सच्या लाईट मला व्यवस्थित दिसत नाहीयेत. तेवढं एकदा चेक करून घ्या. मला सगळीकडे ब्राईटनेस हवाय. कुठेही अंधार दिसता कामा नये. फोनवर बोलत बोलतच तो रूम मध्ये आला. पण आत येताच त्याची पावलं जागेवर थांबली. समोर तपस्या तयार होत होती. तिला तयार होताना बघून तो भान हरपून तिच्याकडे बघत राहिला. त्याने फोन कट केला. तसाच दोन्ही खिशात हात घालून तिच्याकडे काही वेळ बघतच उभा राहिला. आरशातून तिचं लक्ष जसं त्याच्याकडे गेलं तसं तिने मागे वळून पाहिलं. सम्राट, मुहूर्ताची वेळ जवळ आली आणि तुम्ही अजून सकाळच्याच कपड्यात आहात. लवकर रेडी व्हा. तितक्यात त्याने तिच्याकडे बघून एक डोळा मारला. तसे तिचे डोळेच मोठे झाले. सम्राट, ही वेळ आहे का फ्लर्ट करायची?
माझ्या बायकोसोबत फ्लर्ट करायला मला कोणत्याही मुहूर्ताची किंवा वेळेची गरज नाहीये. सम्राट, आपल्याला खरंच उशीर झालाय. खूप सुंदर दिसतेस तू या साडीमध्ये. थँक्यू. बरं, मी काय म्हणत होतो, तो तसंच तिच्या जवळ आला. त्याने पाठीमागूनच तिला मिठी मारली. तसं त्याचा पुढचा इरादा तिच्या लक्षात आला. ती पटकन मागे वळाली आणि दोन्ही हात त्याच्या छातीवर रोवत तिने त्याला पाठीमागे ढकललं. बिचारा पडता पडता वाचला. जान, सिरियसली? मिस्टर सम्राट खानविलकर, लग्न तुमच्या बहिणीचे, तुमचं नाही. त्यामुळे तुमच्या इमोशन्सला जरा कंट्रोलमध्ये ठेवा आणि 10 मिनिटात आवरून खाली या. आपल्याला पाहुण्यांचं वेलकम करायचंय. तपस्या गडबडीतच पुन्हा खाली निघून गेली. ती जाताच सम्राट गालात हसू लागला. त्याने लगेच स्वतःच आवरायला घेतलं. पण आवरताना सुद्धा तो तिचं ते साडीतलं रूप बघून पुन्हा पुन्हा एकटाच गालातल्या गालात हसत होता. अगदी 15 मिनिटात आवरून तो खाली आला. तपस्याची जेव्हा त्याच्यावर नजर गेली तेव्हा ती सुद्धा त्याच्याकडे बघतच राहिली. त्याने आज क्रीम कलरची शेरवानी घातली होती, जी त्याच्या रंगावर शोभून दिसत होती. त्याच्या नावाला असाच तो शोभून दिसत होता, एकदम राजबिंडा. तपस्या त्याला घेऊन एका बाजूला गेली, जिथे फेटेवाला सगळ्यांना फेटे बांधत होता. तिने जबरदस्ती त्याला सुद्धा फेटा बांधायला लावला. त्याची इच्छा नव्हती, पण तिच्यासाठी त्याने ते केलं. त्याने जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा तो सुद्धा इम्प्रेस झाला. त्याच्या शेरवानीवर तो फेटा मॅच झाला होता आणि छानही दिसत होता. भरपूर जणांनी त्याला कॉम्प्लिमेंट्स दिल्या. तेव्हा कुठे तो त्या फेट्यामध्ये कम्फर्टेबल झाला. रवी आणि तेजा सगळीकडे लुडबुड करायचं काम करत होते. काम काहीच नव्हतं, पण तरीही सगळीकडे त्यांचा वावर होता. समर सुद्धा त्याच्या फॅमिली सोबत लग्नाला हजर होता. अगदी घरच्या प्रमाणे सगळ्या गोष्टीत सम्राटला मदत करत होता. काही वेळातच गुरुजींनी अनाउन्समेंट केली तशी नवीन जोडप्याची स्टेजवर थाटामाटात एंट्री झाली. शौर्य तर आज्ञाकडे बघतच राहिला. तिने रेड कलरचा भरजरी लेहंगा घातला होता. एखाद्या राजकुमारी सारखी ती सुंदर दिसत होती. आज्ञाने सुद्धा हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याची ती एक टक रोखलेली नजर बघून तिला खूप लाजल्यासारखं झालं. तिने लगेच मान खाली घातली. दोघेही वरमाला घालण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे राहिले. मंगलाष्टक सुरू झाले. हॉल पाहुण्यांनी खच्चाखच भरला होता. सर्वजण वधू आणि वरांच्या अंगावर अक्षता टाकत होते. मध्येच तपस्याच्या चेहऱ्यावर तांदूळ पडले. तसं तिने वैतागून बाजूला पाहिलं. समोर सम्राटला बघून ती डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागली. तसं त्याने अजूनच तिच्या अंगावर तांदूळ टाकायला सुरुवात केली. आजूबाजूला सगळेच पाहुणे होते, त्यामुळे ती काही बोलू सुद्धा शकत नव्हती. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तो तिला त्रास देत होता.
त्याने हातात मूठभर अक्षता घेतल्या. ते बघून तर तिचे डोळेच विस्फारले. तो अक्षदा टाकणार तशी ती पटकन साडीच्या निऱ्या ठीक करायचा बहाणा करून खाली झुकली आणि त्या अक्षता तिच्या बाजूला उभ्या असलेल्या सईच्या तोंडावर जाऊन आदळल्या. ते बघून सम्राटने लगेच दुसरीकडे तोंड फिरवलं. त्याचा निशाणा चुकला हे बघून तपस्या मात्र मनातच हसू लागली. सईने आजूबाजूला पाहिलं तर सगळेच अक्षता टाकत होते. तिने केसातले तांदूळ झटकले आणि इग्नोर केलं. मंगलाष्टक पार पडल्या. शौर्य आणि आज्ञाने एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आज्ञाला तिचं प्रेम आणि शौर्यला त्याच्या मनासारखी जोडीदार मिळाली होती. त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. काही वेळानंतर लग्नांच्या विधींना सुरुवात झाली. शौर्यने त्याच्या नावचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. पूर्ण विधिविधानानुसार आज आज्ञा शौर्यची जीवनसंगिनी बनली होती. आत्यांच्या डोळ्यातले तर अश्रूच थांबत नव्हते. आज जर आज्ञाचे वडील जिवंत असते तर किती खुश झाले असते. या विचाराने त्यांच्या डोळ्यातलं पाणीही थांबत नव्हतं. पण तिला एक योग्य जोडीदार मिळाला याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. वाजत गाजत मोठ्या थाटामाटात शौर्य आणि आज्ञाचा विवाह सोहळा पार पडला. पाठवणीच्या वेळी आज्ञा सगळ्यांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली. खास करून तपस्याच्या. दोघींचंही बॉन्डिंग खूप प्युअर आणि खूप सुंदर होतं. भरलेल्या डोळ्यांनीच आज्ञाची पाठवणी केली गेली आणि खानविलकरांचं घर रिकामं झालं. त्याच रात्री उशिरा लग्नाच्या दगदगीने सगळे थकले होते. तपस्याने सगळ्या पाहुण्यांची व्यवस्थित सोय केली आणि ती त्यांच्या रूम मध्ये आली. पण रूम मध्ये येताच आश्चर्याने सगळीकडे बघू लागले. रूम मध्ये सगळीकडे अंधार होता. फक्त 4-5 मोठ्या कॅन्डल्स तेवढ्या जळत होत्या. लाईट असताना कॅन्डल्स का लावल्या गेल्या याचा ती विचार करत होती. तितक्यात अचानक पाठीमागून सम्राट तिच्या पुढे आला. थोड्या वेळासाठी तर ती दचकलीच, पण त्याचा चेहरा बघता शांतही झाली. सम्राट, हार्ट अटॅक देऊन मारायचा विचार आहे का मला? तू जीव आहेस माझा. तुझा जीव घेऊन मी काय करू? सम्राट खानविलकर, आगाऊपणा पुरे झाला. लाईट्स ऑन करा, मला चेंज करायचंय. मी काही हेल्प करू का चेंज करायला? अजिबात नाही. माझं मी करते. तुम्ही फक्त लाईट्स ऑन करा. मला हे दागिने काढायचेत, अंधारात हरवतील कुठेतरी. तसं त्याने वैतागतच रूमच्या लाईट्स ऑन केल्या. रूम पूर्ण प्रकाशाने उजळून निघाली. ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून ती एक एक करून सगळे दागिने काढत होती. गळ्यातला साज उतरवण्यासाठी तिने केस पुढे घेतले आणि हात मागे करून ती साज काढू लागली.
पण तितक्यात तिला तिच्या कमरेवर एक स्पर्श जाणवला. तिने समोरच्या आरशात पाहिलं तर तो पाठीमागेच उभा होता. आरशातल्या तिच्या त्या प्रतिबिंबाकडे गालातच हसून बघत होता. सम्राट, काय करताय हे? काय करतोय म्हणजे? आज माझा वसुलीचा दिवस आहे. कसली वसुली? तुझ्याकडे माझे 1,00,000 रुपये बाकी आहेत. विसरलीस की काय? ओ, 1,00,000 रुपये हवेत तुम्हाला? उम्हम. 1,00,000 नकोय. मग त्या 1,00,000च्या बदल्यात काहीतरी हवंय. काय हवंय? या गुड्डू हलवाईला आज स्वीट खावंसं वाटतंय. मिळेल का? तसा तिला तो गुड्डू हलवाईचा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला आणि तिचं हसूच बाहेर पडलं. तिला हसताना बघून तो सुद्धा हसू लागला. मी खरंच किती पागल होते ना. जाम राग यायचा मला तुझा. हो का? मग कशाला पडलात माझ्या प्रेमात? काय करणार? ते म्हणतात ना, दिल ला गया गधी पे तो परी क्या चीज आहे. असंच काहीतरी माझं झालं होतं. तसे तिचे डोळेच विस्फारले. तो आपल्याला गधी म्हणाला हे तिला क्लिक झालं. तशी ती कमरेवर हात ठेवून रागातच त्याच्याकडे बघू लागली. सम्राट, अच्छा बाबा, सॉरी. मी गधा. बस. दॅट्स बेटर. ती उठली आणि कपाटातून कपडे घेत चेंजिंग रूमच्या दिशेने जाऊ लागली. पण तितक्यात तिच्या साडीचा पदर खेचला गेला. तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या साडीचा पदर त्याच्या हातात होता. ती काही बोलणार तितक्यात त्याने तिच्या साडीचा पदर जोरात ओढला. ती त्या साडी सोबतच त्याच्याकडे खेचली गेली. तो सावध असल्यामुळे त्याने अलगद तिला स्वतःच्या मिठीत पकडलं. सम्राट, नवीन लग्न त्या दोघांचं झालंय, आपलं नाही. असू दे की. रोमॅन्स करण्यासाठी कोणता मुहूर्त असतो का? सम्राट, मी खूप थकलीये. मग काय झालं? मी काढतो की तुझा थकवा. ती पुढे काही बोलणार तितक्यात तो खाली झुकला. त्याने तिचे ओठ ताब्यात घेतले. ती सुद्धा त्याला तितक्याच आवेगाने प्रतिसाद देऊ लागली. आरशासमोर उभे असलेले ते दोघे कधी बेडवर जाऊन पडले त्यांचं त्यांना सुद्धा समजलं नाही. काही वेळातच रूमच्या सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या आणि ते दोघेही पुन्हा एकदा एकमेकांना समर्पित झाले. काही वेळाने ते तसेच रूमच्या छताकडे बघत पडून राहिले. जान, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर व्हॉट? थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू मला प्रेमाचा अर्थ समजवण्यासाठी. थँक्यू मला पुन्हा माणसात आणण्यासाठी. थँक्यू मला नात्यातला गोडवा समजून सांगण्यासाठी. थँक्यू माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझी साथ देण्यासाठी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, थँक्यू माझ्यासारख्या खलनायकावर प्रेम करण्यासाठी.
जर खलनायक तुमच्यासारखा असेल तर मी देवाकडे साकडं घालेन की प्रत्येक जन्मात मला तुमच्यासारखाच खलनायक हवा. त्याने तिच्या भोवती हातांचा विळखा घालत तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. ती सुद्धा पूर्ण विश्वासाने त्याच्या खांद्यावर डोकं टेकून शांत पडून राहिली. दोघेही नुसतेच एकमेकांच्या मिठीत पडून होते. मनात मात्र सुरुवातीपासून त्यांचा सगळा प्रवास आठवणींच्या कोपऱ्यात साठवत होते. याच आठवणींना हृदयाच्या कप्प्यात बंद करता करता दोघांनीही डोळे मिटले आणि पुढील भविष्याची सुंदर स्वप्न बघत शांतपणे झोपी गेले.